चला आता इथे बघा हिरवे मूग होते, आता ते आपल्याला भिजत घालायचे. आणि आता इथे बघा मूग मी ना पातेल्यामध्ये टाकते आणि आपल्याला स्वच्छ 2 पाण्यानं धुवून घ्यायचे. आता त्याच्यानंतर आहे ना धुतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून आपण आहे ना तसंच ठेवू. आता संध्याकाळी बघू, आता संध्याकाळी ते झालेली आहे बघू शकता. आता आपल्याला ना याच्यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे. आता मी झाकण आहे ना असंच ठेवणार आहे आणि त्याच्यातलं पाणी ओतून घेणार आहे. चला आता इथे बघा मूग खूप छान भिजलेले आहे. आता तसंच झाकण ठेवते आणि त्याच्यातलं पाणी पूर्ण आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि आता इथे बघा पाणी पण काढून घेतलेलं आहे. आता चला आता इथे आपण आहे ना सकाळीच बघू. हे बघा खूप छान अशी इथे बघा सकाळीच त्याला मोड आलेले आहे मुंगाला, बघू शकता. आपला नाश्ता आता याचाच होणार आहे आज. हे बघा चला खूप छान येतात, एकच दिवसामध्ये लगेच मोड येतात मुंगाला, काही जास्त वेळ लागत नाही. त्याच्यानंतर इथे बघा चतुर्थी होती. आता इथे बघा याला शिंदळं म्हणतात आणि पेरू आणि आंबा होता. चला आता इथे बघू शकता, हे शिंदळं म्हणतात म्हणजे खजूर असते ती कच्ची. आता इथे बघा पेरू आहे ना स्वच्छ धुवून घेतलं. म्हटलं चला आता उपवास आहे तर पेरू पण आपण खाऊ म्हटलं. चला आता इथे बघा पेरू पण छान असा कापून घेतलेला आहे बघू शकता. आता त्याच्यानंतर चतुर्थी होती संध्याकाळी. मग इथे बघा कढईमध्ये तूप टाकून घेतलं, त्याच्यामध्ये रवा टाकून घेतला, 5 मिनटं भाजून घेतला आणि त्याच्यानंतर आहे ना त्याच्यामध्ये ना लगेच थोडेसे ड्राय फ्रूट्स घातलेले आहे बघू शकता. परत 5 मिनटं भाजला आणि त्याच्यामध्ये ना 1 वाटी दूध घातलेले गरम. त्याच्यानंतर आहे ना ते मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर अर्धी वाटी ना त्याच्यामध्ये ना आंब्याचा रस घातलेला आहे. आणि इथे बघा आंब्याचा रस आहे ना अगदी ताजा ताजा घातलेला आहे. आता त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घालून घेतलेली आणि त्याच्यामध्ये लगेच आपल्याला आहे ना आता मिक्स करून घेतल्यानंतर ना इलायची पावडर घालून घ्यायची वरून. आता थंड करून घ्यायचं आहे, ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. आता इथे बघा मोदकाचा हा साचा घेतलेला आहे, त्याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. आणि तूप लावल्यानंतर आहे ना आपल्याला आता जे आपण जे बनवलेलं आहे ना सारण, ते आपल्याला याच्यामध्ये भरायचं आहे स्टफिंग. आणि ते पण थोडंसं असं दाबून भरायचं ह्या पद्धतीने आणि दोन्ही बाजूला भरून घ्यायचं आणि बंद करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपल्याला खालच्या बाजूने ना त्याच्यामध्ये बघा इथे पण थोडंसं आहे ना भरून घ्यायचं, म्हणजे पोकळ वगैरे राहत नाही ह्या पद्धतीने. चला आता इथे बघा छान असं भरून घेतलेलं. आता बघू आपला मोदक कसा तयार होतो तो. चला खूप छान असं इथे बघा आपलं मोदक तयार झालेलं आहे बघू शकता. खूपच सुंदर दिसतो आणि चवीला अप्रतिम झालेला होता. चला आता त्याच्यानंतर आहे ना आपल्याला परत आता इथे दुसरा पण मी बघा बनवून घेते. हे बघा ह्या पद्धतीने खूप छान मोदक झालेले होते. चला इथे आपल्या आज चतुर्थी आहे तर बाप्पासाठी नैवेद्यासाठी आपले आमरस मोदक रव्याचे तयार झालेले आहे. करून बघा तुम्ही पण. धन्यवाद.